शिवकालामध्ये जर का प्रवेश करायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या 350 वर्ष अगोदर मागे जावं लागतं. इसवी सन 1300 जुलुमगिरीमध्ये सापडलेला महाराष्ट्र आपली आबरू आणि इज्जत वाचवण्याच्या उद्देशानं खितपत पडलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 300 वर्षाच्या अगोदर महाराष्ट्राला जे ग्रहण लागलं होतं ते ग्रहण काही केल्या मिटत नव्हतं. का? विजापूरची आली आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि दिल्लीची मोगलशाही, या सगळ्या शाह्यांनी आपला जो सनातन हिंदू धर्माचा अंगभूत निर्माण झालेला जो माझा महाराष्ट्र धर्म होता, या महाराष्ट्र धर्माला हे बुडवायला निघालेले होते. कोणत्याही शाहीचं राज्य जर का या महाराष्ट्राच्या त्या प्रदेशामध्ये असायचं तर या शहाचे लोक दिवसा ढवळ्या यायचे आणि गरिबांच्या लेकी सुनेंना उचलून न्यायचे. भर दिवसा त्यांच्या इज्जतीचे अभ्रत वेशीवर लटकवायचे. एखाद्या रामानं किंवा कृष्णानं जन्म घेण्याची आवश्यकता होती, पण महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता महाराष्ट्राला 350 वर्ष वाट पाहावी लागली. अखेर तो दिवस उजाडला. पुणे परागणा प्रांतामध्ये शिवनेरी किल्ल्यावर मा जिजाऊने 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. एका छाव्यानं, एका सिंहानं जन्म घेतला. मा जिजाऊ जर का नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आपण विचार करू शकतो. आज छत्रपती शिवाजी महाराज घडत नाहीत, आपण फक्त जय जयकार करतो. आणि म्हणून वास्तविक पाहता जेवढा बदल आपल्याला पाहिजे, छत्रपती शिवराय प्रतिष्ठाननी हे खूप अनमोल असं कार्य केलेलं आहे की भगवान राम आणि हनुमानजी म्हणजे राम रक्षण हनुमान चालीसा दर शनिवारी याचं वाचन आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य भगवा विचार जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून विशेष त्यांचं कौतुक करावं वाटतं. माझ्या कौतुकाचे ते मोहताज नाही. हे व्यासपीठही आजच्या जमान्यामध्ये उपलब्ध करून देणं सोपं नाही. कोणी कोणाचं घेत नाही, कोणी कोणाला देत नाही. पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य करत असताना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य करत असताना, राजमाता जिजाऊचं काम करत असताना प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये हा ज्वलंत विचार जन्माला आला पाहिजे की हे कार्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनं मुठभर बावळे हाताशी घेतले आणि रायरेश्वरावरती स्वराज्य, हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा ही खुणबाट बाळगली आणि रायरेश्वरावरती शपथ घेतली की स्वराज्य मी निर्माण करून राहणारच. जे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण, भारताचे वीर सुपुत्र महाराणा प्रताप यांनी स्वराज्य निर्माण केलं नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये त्यांना परांगंदा व्हावं लागलं. म्हणून माझ्या महाराष्ट्रामध्ये जी गुलामगिरी आहे, लोकांना संरक्षण नाही, लोकांना या ठिकाणी निवांत श्वास घेता येत नाही, त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना अवघ्या वयाच्या 5व्या-6व्या वर्षी या ठिकाणी त्या रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला, तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फाळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फाळाला. त्यो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, त्यो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. शपथ घेतली स्वराज्यांची. हे संगीतमय कार्यक्रम नाही हा, पण ते एक पवाडा आहे प्रमाणात्मक. आता आम्ही कीर्तनकार असल्यामुळे प्रमाण देणं गरजेचं आहे. प्रमाण जर का नाही दिलं कीर्तनकारानं व्याख्यानं त्याला पुरावं असं म्हटलेलं आहे. सगळ्यात अगोदर तोरण्या गाड्याला त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि नंतर एक डोंगर होता. त्या डोंगराचं नाव होतं मुरुंब देवाचा डोंगर म्हणायचे त्याला, नुसता डोंगर.
त्या डोंगराला त्यांनी आकार दिला आणि त्या डोंगराला त्यांनी राजगड केलं, स्वराज्याची पहिली राजधानी. रायगड तर नंतर आहे, रायगड नंतर आहे. जे म्हटलेलं आहे आनंद शिंदेनं, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीरती बघा ते पडले. त्या मर्द मराठ्यांची, त्या मर्द मराठ्यांची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवती भमती, किल्ल्याच्या अवती भमती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1974, तारीख बरोबर आहे, 6 जून 1974 रोजी वयाच्या 44व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गागा भट्टांच्या वेद मंत्रामध्ये झाला. हे सर्वांना ज्ञात आहे. नंतर त्यांनी रायगड, पण पहिलं जेव्हा तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं तर पहिले राजधानी पाहिजे ना, राज्य चालवायचे म्हणजे राजधानी पाहिजे बाबा, राजदरबार पाहिजे. म्हणून मुरुंब देवाच्या डोंगरालाच त्यांनी काय केलं, राजगड केलं. तिथून सगळे त्यांचे व्यवहार वगैरे चालू झाले. आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायला निघाले. ते कोणी आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे राजे नव्हते. आयत्या पीठावर रेघोट्या ओढणं सोपं असतं, पण स्वतःच्या स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणं हे किती अवघड असतं स्वतःला विचारा. मला काय सांगायचं आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या मनगटामध्ये बळ धारण करून राज्य निर्माण करणं महाकठीण, महाकठीण. तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही एक विचार नाही आहे भाऊ, पहिलेही नव्हता. प्राचीन भारतातही नव्हता, विशेष रूपाने महाराष्ट्रात, प्राचीन महाराष्ट्रातही एक विचार नव्हता, मध्य महाराष्ट्रातही एक विचार नव्हता, आणि अर्वाचीन जो महाराष्ट्र चालू आहे कुठेच एक मत आणि एक विचार पाहायला सापडत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जे राज्य स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यामध्ये त्यांना आर्थिक प्रश्न महत्त्वाचा भासू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेची लूट करण्याचं ठरवलं. सुरतेच्या लुटेच्या अगोदर त्यांनी कल्याणच्या सुभेदाराचा खजिना निघाला होता. तो कल्याणच्या सुभेदाराचा जो खजिना आहे, आता लुटला म्हणजे काय, त्याला लुटलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य चालवण्याकरता राज्यकोशामध्ये जेवढं धन गरजेचं होतं तेवढ्या ध्यानाची ते अगोदर नम्रतेनं मागणी करायचे. ती मागणी जर का समोरच्यानं मान्य केली तर छत्रपती शिवाजी महाराज समोरच्यावर शस्त्र उगारत नसायचे. पण नाही जर का दिलं तर मग छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे, लूट करायचे. तर स्वराज्याला आर्थिक प्रश्न महत्त्वाचा भासू लागला, तर कल्याणच्या सुभेदाराचा निघालेला खजिना अनायासे स्वराज्यातून गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या राजकोशाकरता, स्वराज्याच्या नवनिर्माणाकरता, स्वराज्याचे जे पाळमुळं आहे ते बळकट करण्याकरता तो खजिना मिळाला. पण त्याच्यामध्ये एक तरणी बाण, त्या कल्याणच्या सुभेदाराची सून, ती 22-25 वर्षाची असेल, तिला पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याच्यावरती सुद्धा आनंद शिंदेनं एक गीत गायलेलं आहे, सुभेदाराची सून होती सुंदर अशी, राजा शिवबाण धाडली जशीच्या तशी, हो राजा शिवबाण धाडली जशीच्या तशी. सुभेदाराची सून होती सुंदर अशी, राजा शिवबाण धाडली जशीच्या तशी. याच्याकरता सौंदर्याविषयीचा निरोगी दृष्टिकोन असायला पाहिजे. शिवचरित्रामध्ये अनेक मतभेद आहे. तुम्ही जर का वाचलं असेल तर, आता कोणतं वाचावं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्या शिवचरित्रामध्ये बरेच भेद आहे, पण शिवचरित्रकारांमध्ये एका गोष्टीची मात्र साम्यता आहे.
एक रूपता आहे काय की छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य असं होतं की एखाद्या गर्भवती बाईनं छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर का वाईट नजरेनं पाहिलं तर त्या बाईचा गर्भ गळून पडायचा. गर्भ हे चारित्र्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि म्हणून आज म्हणावं लागतं आपल्याला, पुन्हा एकदा जन्म घ्या ना हो राजे शिवछत्रपती तुम्ही, पुन्हा एकदा जन्म घ्या ना हो राजे, शिवभक्तांना शिकवण द्या ना हो राजे, शिवभक्तांना शिकवण द्या ना हो राजे. गाईचा आवाज राजे काने तुमच्या आला का, उघड्यावरी कापली कळमळा नाही आला का. गाय कापल्या जाते कुशाल. छत्रपतीच्या राज्यामध्ये गायीला कापल्या जात नव्हतं. माघारी करीत असतील तर माहीत नाही, पण समोर गाय कापल्या जात नव्हते. आणि म्हणून पुन्हा एकदा जन्म घ्या ना हो राजे, हो शिवभक्तांना शिकवण द्या ना हो राजे, शिवभक्तांना शिकवण द्या ना हो राजे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहून ती सुद्धा घाबरली. अल्लाह बचाए अब तो मेरी खैर नहीं, मैं इन मराठों में आकर के गिर गई, अब मेरा क्या होगा. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तिला दरबारामध्ये हाजीर केला, काळजी करू नकोस, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. पण तिला पाहून म्हणाले, तू एवढी सुंदर आहे, आता कमी सुंदर नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना माझी जाऊ, पण तुमच्यासारख्या सुंदर जर का आमच्या माझी जाऊ असत्या तर आम्ही थोडंसं तिळभर शिल्लक सुंदर झालो असतो. हा निरोगी दृष्टिकोन आहे. चारित्र्याच्या बाबतीत 3-4 नावं समोर येतात फक्त. तथागत सिद्धार्थ गौतम बौद्ध तपश्चर्येला बसले, त्यांच्याकडे एक बाई आली खीर घेऊन. चारित्र्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद. वयाच्या 42व्या वर्षी स्वामी विवेकानंद वॉज वन ऑफ ग्रेट स्कॉलर, थिंकर अँड फिलॉसॉफर इन इंडियन हिस्ट्री. द बुक वॉज रिटेल इज अ डिसिपल स्वामी निखिलानंद टू यू नो. माइन कॉम्प पुस्तकाचं नाव. माइन म्हणजे माझं आणि कॉम्प म्हणजे आत्मचरित्र. त्याच्यामध्ये स्वामी निखिलानंदांना 150 वर्षापूर्वी लिहिलं विवेकानंदाचं चरित्र. काय ब्रह्मचर्याचं पालन असेल ते. स्वामी विवेकानंदांचा जेव्हा मृत्यू झाला ना, तेव्हा स्वामी विवेकानंदाच्या शरीरातलं जे वीर्य आहे ना, ते वीर्य शरीर फाटून बाहेर आलं. शरीर फाटून, याला म्हणतात उग्र ब्रह्मचर्याचं पालन. तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं दिव्य तेज आहे. तेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दिव्य तेज आहे. आणि तेच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धामध्ये आहे आणि तेच स्वामी विवेकानंदांमध्ये आहे. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि स्त्रियांच्या आबरूबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो शिवचरित्रामध्ये बिलकुल साफ आहे. त्याच्यामध्ये कोणीच शंका घेतलेली नाही. आस्थागायत सभासदाची बखर पहा तुम्ही, किंवा राजवाडेंचं तुम्ही वाचन करा, किंवा तुम्ही जे काही वासी बेंद्रेचं जे काही तुम्ही वाचत असाल, ज्यांचं शिवाजी सावंताचं वाचा, तुम्हाला जे वाचायचं ते वाचा. पण त्याच्यामध्ये लक्षात येईल स्त्रियांच्या आबरूच्या बाबतीत शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय आहे. एवढंच नाही, रांझ्याच्या पाटलानं भर दिवसा एका गरीबाची पोरगी उचलली आणि दिवसा ढवळ्या तिला भोगली. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. तळपायची आग मस्तकाला गेली. त्या काळामध्ये गरिबांच्या लेकी सुना म्हणजे खेळणं समजल्या जात होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यानंतर हा त्यांचा पहिला न्याय कळल्यानंतर रांझ्याच्या पाटलाला हातपाय बांधून राज दरबारामध्ये उपस्थित करण्याचे फरमान सुटले. रांझ्याच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांनी बंदिस्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दाखल केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, स्वराज्याच्या आई आणि बहिणीची आबरू लुटतोस, तुझी खैर नाही. त्या रांझ्याच्या पाटलाचे हात आणि पाय कापण्याची या ठिकाणी शिक्षा दिली. रांझ्याच्या पाटलाचे हात आणि पाय कापले. आणि मग तमाम महाराष्ट्रातली जी जनता आहे, 300 वर्षापासून जी जनता भयानं व्याकुळ झाली होती, जी भीतीनं घाबरलेली होती की हा बादशाह येईल, याचा सेनापती येईल, हा जहागीरदार येईल, हा सरंजाम शाहीवाला येईल, हा पाटील येईल, हा जोशी येईल, हा कुलकर्णी येईल, आपल्याला उचलून नेईल, आपल्या इज्जतीचे लखतर उडवेल आणि वेशीला टांगेल, यानं जी प्रजा घाबरलेली होती, ती भीती त्यांच्या अंतःकरणातून निघून गेली. आणि महाराष्ट्राची तमाम जनता छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांवर फिदा झाली हेच कारण आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये 213 देशामध्ये साजरी केल्या जाते. DNA आपला छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे. आता DNA जर का मॅच केला तर आपल्या बापाचा आजा गेला पंजा गेला म्हणजे तो DNA गेला आपला, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो. पण खरा DNA जो आहे आपला गुरुजी म्हणले तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा DNA जोपर्यंत आपला खरा होत नाही ना तोपर्यंत शिवविचार आपल्या अंतकरणामध्ये रुजत नाही खरा. खूप जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जय जयकार करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण किती गोष्टी आपण त्यांच्या अंमलामध्ये आणतो ही फार गरजेचं आहे. कोणत्याही मोहिमेवर जर का छत्रपती शिवाजी महाराज निघाले हर हर महादेव म्हणून निघायचे, जगदंब जगदंब म्हणून निघायचे. देवीवरती आणि महादेवावरती त्यांची नितांत श्रद्धा होती. याचा अर्थ ते धार्मिक होते. पण धार्मिक होते म्हणजे लगेच देवानं लोकांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजाला देव करून टाकलं. देव आहेतच ना, पण देव केलं म्हणजे काय होतं, मग देव केल्यानंतर आपल्याला देवासारखं वागावं लागत नाही. मग आपण कसंही वागलं तर चालतं, आहे की नाही? बरोबर आहे ना? राजांना जर का एकदा देव केलं तर काय होतंय, जसं भगवान राम आपण काय म्हणतो, एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र्य संपन्न सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र. एकदा बाण सुटला म्हणजे सुटला, बायको एकच, वचन दिलं म्हणजे दिलं. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. म्हणजे एकदा जर का जबान दिली मदन भैया तर मुंडक उडन, पण माणूस माघारी शब्द घ्यायचा नाही. का तर भगवान राम देव आहे ना, मग आपण थोडी देव होऊ शकतो म्हणले नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज हे देवच आहेत, हे आपल्याकरता देव आहे. पण त्यांना खरं देव करणं म्हणजे आपण त्यांच्या चरित्राची जी शिकवण घ्यायची, जो उपदेश घ्यायचा आणि तो आपल्या जीवनामध्ये सार्थ उतरवायचा, त्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करायचं आणि आपण जीवन बदलवायचं. ते आपल्याकडनं होत नाही का की आपण त्यांना देव करतो मग ते देव आहे आणि त्यांच्यासारखं आपल्याकडून कसं काय होईल. अरे असं नाही बाबा. रांझ्याच्या पाटल्याचे हातपाय कापले. आणखीन एक कथा. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 48 वर्षाचं होतं. इसवी सन 1678. 1678 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बाल सवंगडी सकुजी गायकवाड हा सेनापती होता स्वराज्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांना 1678 मध्ये सकुजी गायकवाडवर एक उत्तरदायित्व दिलं, जाओ बेलवाडी के किले को काबीज करो. बेलवाडी कर्नाटककडे, बेलवाडीच्या किल्ल्याला काबीज करायला गेला सकुजी गायकवाड. सकुजी गायकवाड जेव्हा काही मावळे आणि काही स्वराज्याची सेना घेऊन त्या बेळवाडीच्या किल्ल्यावर त्यानं कूच केलं, आक्रमण केलं, तेव्हा त्या बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदारीण होती एक बाई, एक स्त्री. तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. त्या सावित्रीबाई देसाईने सुद्धा जीवाची शर्त केली, प्राणाची बाजी लावली. 27 दिवस तिनं तो किल्ला लढवला. सकुजी गायकवाडला तिनं बिलकुल किल्ल्याच्या आतमध्ये येऊ दिलं नाही. पण शेवटी ती राहिली बाई आणि हा राहिला मर्द मराठी गडी, हा माणूस. शेवटी यानं काय केलं, 27 दिवसानंतर सावित्रीबाई देसाईला हरवलं, किल्ला काबीज केला सकुजी गायकवाडनं आणि जिंकलो म्हणून या विजयाच्या उन्मादात सूड भावनेनं त्यानं शत्रू असलेल्या सावित्रीबाई देसाईवर अतिप्रसंग केला, बलात्कार केला. वर्णन आहे. आता कोण होता हा? जो किल्ला काबीज करायला गेला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती होता. 27 दिवस यानं झुंज दिली, ती बाई पण लढली. पण मग शत्रू आहे म्हणून तिच्यावर बलात्कार करायचा का, तिचा तिरस्कार करायचा का, तिचा द्वेष करायचा का? अहो रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कापले, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला वापस पाठवलं चोळी बांगडी करून. आता याचं कसं काय, हा तर सेनापती आहे त्यांचा. छत्रपती शिवाजी महाराजाला कळालं की माझ्या सेनापत्यानं किल्ला जिंकला, हे मोठं काम केलं, परंतु शत्रुश्री सुद्धा माताच आहे आमच्याकरता, ती सुद्धा आमच्याकरता बहीणच आहे, तिच्यावर तू बलात्कार केला, हे योग्य केलं नाही. म्हणून सेनापती असलेल्या सकुजी गायकवाडलाही छत्रपती शिवाजी महाराजांना डोळे फोडण्याची आज्ञा देऊन जन्मभर तुरुंगामध्ये डांबण्याचे या ठिकाणी फरमान सोडले. सकुजी गायकवाडचे परिणामतः डोळे फोडण्यात आले आणि त्याला सुद्धा तुरुंगात डांबण्यात आलं. हा होता छत्रपती शिवाजी महाराजाचा राजा बोलीवर दल हिले. नुसतं बोलत नव्हते, स्वराज्यामध्ये करून दाखवल्या जात होतं. माहिती आहे, अरे जनतेची कणव असलेला हा राजा होता. अरे स्वराज्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशी शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीच्या अगोदर काही मुघली सेना, काही आदिलशाहीची सेना, काही निजामशाहीची सेना बेफाम दौडायची आणि शेतकऱ्यानं उभ्या मेहनतीनं उभं केलेलं पीक असं घोड्याच्या
टाचाखाली असं आडवं लोळवल्या जात होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. काही एका आदिलशाहीची सेना स्वराज्यामध्ये घुसली घोड्यांच्या टापात. एक 8 वर्षाचं कवळ तरुण बांड पोरग हातामध्ये काठी घेऊन उभा आहे मदन भैया. आणि ते त्या सेनेला घाबरत नाही. असे 200-400 लोक घोड्यावर बसून आले. ते पोरग म्हणताय त्यांना खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. तो पोरगा कोण होता? तो पोरगा छत्रपती शिवाजी महाराजच होता. म्हणजे शिवाजी महाराज नव्हता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य करतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होता. बरं, आता कोणी कोणाला पैसे दिलेत? कोणी मरतं का कोणी कोणासाठी? गेला तो काळ. आता 1 कोटी घे मायासाठी मर बॉम्बस्फोटमध्ये. शक्य नाही ते. आता मरतं का कोणी कोणासाठी? आमच्या राजाची काय खासियत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोक मरायला तयार होते. त्यांच्यासाठी मरायला का? लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जो गेला तो मरूनच वापस आला. आली आदिलशाहीची आई बर का, रागानं डोळे लाल केलेले. दरबार भरला, विजापुरी दरबार भरलेला. विजापुरी दरबार भरलेला. कोणी आना पकडून शिवाजीला. अरे तुम में कोई माई का लाल नहीं, कोई मर्द नहीं जो दखने से रसीवा को हमारे सामने पेश कर सके. सगळ्यांना माना खाली टाकल्या. आली आदिलशाहीची आई म्हणली बुरखा पहनो बुरखा, चूड़िया पहनो चूड़िया. आता कोण रिकाम काम करणार? शिवाजी महाराजकडे जाणं मरून वापस येणं. अब तक जो गया था वो मौत को ही प्यारा हो गया था. एक जण उठलं, पोटामध्ये आडवं सुटलेलं होतं, त्याला 64 बायका होत्या. ते उठलं हसत हसत, मैं लाऊंगा शिवा को. अफजल खान त्याचं नाव. माशाल्लाह माशाल्लाह इन्शाल्लाह. मी छत्रपती शिवाजी महाराजाला घेऊन येतो. किती सेना? काही ठिकाणी 20,000 सांगितली, काही ठिकाणी 25,000 सांगितली. अफजल खान शिवाजी महाराजांना बंदिस्त करून आणण्याकरता, बंदिस्त म्हणण्यापेक्षा डावच होता की छत्रपती शिवाजी महाराजाला ठारच मारायचं. आपले चमचे काही कमी नव्हते. जे म्हणतात ना आपल्या लोकांना त्रास दिला. विचार करा, त्यावेळी जर का समग्र महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांची साथ दिली असती तर इतिहास थोडा वेगळा राहिला असता. पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर दिल्लीची गादी काबीज केली, पण काय उपयोग झाला? सदाशिवराव पेशवे तिथे गेले होते पण उपयोग नाही. ते पानिपतमध्ये जिंकलेले आहे आणि लोक म्हणतात हारलेले. म्हणजे आता किती डोक्याला ताप आहे. हो, सदाशिवराव पेशवे जिंकलेले आहे आणि लोक म्हणतात हारलेले. आता कोणी सांगितलं बाबा तुम्हाला? अरे तो अब्दाली वापस निघून गेला होता. यांच्याकडे खायला काही लोक नीट वाचतही नाही. करावं तर काय करावं? आता समस्याच इतकी अवघड झाली आहे म्हटले बाबा. आणि तिथून ते पानिपतच्या, तिथून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेले होते. पण छत्रपती शिवाजी महाराज असताना आणि धर्मवीर संभाजी महाराज असताना जर का ती गादी आपल्याला भेटली असती तर काय इतिहास राहिला असता? आपला विचार करा. अरे तुमच्या आमच्यातल्या लोकांनी जर का गद्दारी केली नसती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जर का जिवंत राहिले असते, वयाच्या 32व्या वर्षी जर का ते धारातीर्थी पडले नसते तर काय इतिहास राहिला असता? अरे ज्या औरंगजेबानं 7 लाख सेना घेऊन उत्तर भारतातून तो औरंगजेब आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आला. 9 वर्षामध्ये या 9 वर्षामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाची 3 लाख सेना मारून टाकली होती. छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचा. किती? 3 लाख सेना मारून टाकली होती. राहिले होते 4 लाख. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ते काही अवघड नव्हतं. पण जिथे तिथे आपल्या काही लोकांनी आपल्या लोकांना साथ न देणं, त्यांचा प्रभाव न स्वीकारणं, त्यामुळे पण तरीही धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज, त्या शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खान आला, आता रस्त्यानं जेव्हा अफजल खान येऊ लागला ना, शिवाजी महाराज मला शरण आले पाहिजे म्हणून रस्त्यानं अफजल खान सगळ्यात अगोदर तुळजापूरला आला. काही लोक म्हणले खासाब ये छत्रपती शिवाजी महाराज की कुल स्वामिनी है. अच्छा, क्या नाम? तुलजा भवानी. तो चलो तुलजा भवानी की ओर, देखते हैं उसकी ओर. अफजल खान मोठ्या रागाने आणि द्वेषाने तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये येऊन उभा ठाकला.
आणि तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये येऊन मातेच्या मूर्तीकडे पाहून म्हणतो, तुम हो तुळजा भवानी, बताओ अपनी करामात, वरना हम बताएंगे अपनी करामात. आता मूर्ती काय बोलणार? दुष्ट अफजल खानानं, छन्नीनं तुळजा भवानीच्या मंदिरातली माता तुळजा भवानीची मूर्ती फोडली आणि हातोडीनं वार केले. तुळजा भवानीच्या मूर्तीची विटंबना केली, नंगा नाच केला अफजल खानानं. वाटेत भेटेल त्याला मारत, जो भेटेल त्याला जाळत, त्याची नागडी धिंड काढत काढत, रस्त्यानं गावं उद्ध्वस्त करत करत, देवळं पाडत पाडत, लोकांची कत्तल करत करत अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याकरता निघाला. पहिलं आक्रमण, पहिला नंगा नाच त्याचा तुळजापूरमध्ये. तुळजापूरकडून पंढरपूरला जाण्याच्या आधी शिखर शिंगणापूर लागलं. तिथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. तिथालचे ते पुजारी वगैरे सगळे पळून गेले. तिथालच्या महादेवाची पिंड फोडली. पंढरपूरला अफजल खान येणार, तिथालचे पुजारी घाबरले. शिखर शिंगणापूरचा महादेव फोडला, आमची तुळजा भवानी फोडली, तसं आमच्या पांडुरंगाला फोडतो का काय आता? तिथालचे लोक भलते हुशार. त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातली पांडुरंगाची मूर्तीच काय केली, काढून घेतली आणि ती मूर्ती टाकली एका पेटीत आणि ती पेटी एका ठिकाणी लपवून ठेवली. तिथं अफजल खान जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला आणि जेव्हा पांडुरंग दिसले नाही, अफजल खानाला, अफजल खानाची तळपाय आग मस्तकाला गेली. अब तो यहाँ पर लाशों का ढेर बिखर जाएगा, अब तुम्हारी खैर नहीं. यदि चुपचाप मुझे ये पांडुरंग की मूर्ति सौंप देते तो मैं कत्ल नहीं करता. नंगा नाच केला पंढरपूरमध्ये. हिंदूंच्या आया बहिणींची नागडी धिंड काढली अफजल खानानं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ह्या बातम्या जाऊन थडकू लागल्या. विलाज नव्हता. का? त्याला तिकडे जाऊन मारणं शक्य नव्हतं, त्याला इकडेच आणावं लागणार होतं. असं करत 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 अफजल खान वाईपर्यंत आला. वाई त्याची ती जहागिरी होती. त्याला कसं पर्यंत जावळीच्या अंतर्गत जो किल्ला आहे प्रतापगड, त्याच्या पायथ्याशी आणायचं. छत्रपती शिवाजी महाराजच वाईत आले पाहिजे. राजमाता जिजाऊ जाऊन भेटल्या अफजल खानाला, काळजी नसावी. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आमचे बंधू आहे, आम्ही एकाच दरबारात काम करतो, मी त्यांच्या जीवाला काहीच धोका करणार नाही, पण लबाड आहे, काही भरोसा नसतो या लोकांना. लबाड आहे म्हणले, हो नको, तुम्हीच या म्हणले तिकडे जावळीत प्रतापगडच्या पायथ्याशी, मी नाही येणार. आता अफजल खानाला वाटलं नाही गेलो तर, अफजल खानासोबत एवढी मोठी सेना आहे, जावळीपर्यंत तुम्ही कसं तरी या. एक पंत गोपीनाथ बोकील नावाचे वकील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. पंत गोपीनाथ बोकिलाला अफजल खानाकडे पाठवण्यात आलं आणि पंत गोपीनाथ बोकिलाने अफजल खानाला विनंती केली की राजे घाबरलेले आहे. याचा अर्थ खरा घाबरलेला असं घ्यायचं नाही बरं का. कधी कधी युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असती. घी जब सीधी उंगली से नहीं निकलता है तब टेढ़ी उंगली से निकलना पड़ता है. याला अभिमानाच्या उद्मानात सूर करून टाकायचं, राजे घाबरले, राजे घाबरले, राजे घाबरले, आणि त्याचा कोथळाच बाहेर काढायचा म्हणले. बरोबर आहे की नाही? राजा घाबरला, राजा घाबरला मला, मग काय, सेना जास्ती सोबत आणायची नाही, 10च माणसं सोबत घ्यायचे, 100 माणसं तुमचे लांब ठेवायचे, मी सुद्धा माझे 100 माणसं लांब ठेवणार आणि तुम्ही सुद्धा तुमचे 100 माणसं लांब ठेवायचे. प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. जावळीच्या पुढे प्रतापगड आहे. तिथे अफजल खान आला, त्याच्यासोबत त्याचा मुख्य अंगरक्षक आहे सय्यद बंडा. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तानाजी मालुसरे, त्याच्यानंतर सूर्याजीराव पिसाळ, हे सगळे असे 10 मुख्य लोक आहेत. त्याच्यामध्ये एक मुख्य माणूस त्यांच्यासोबत आहे, जीवा महाला. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अंगरक्षक म्हणून जीवानं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. जेव्हा अफजल खान हा महिषासूर बनून आला होता स्वराज्याला गिळू पाहण्याकरता, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याकरता जो अफजल खान महिषासूर बनून आला होता, त्याच्यासोबत सय्यद बंडा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला, अन्य 10 सेवक आहे. त्यांचे काही सेवक लांब झाडीमध्ये दडून वगैरे बसलेले आहे, याच्यासोबतही 100 जण आहे. आणि आतमध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी एक शामियाना तयार करण्यात आला. त्या शामियानामध्ये अफजल खान येऊन बसला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आले. दोघांचे वकील आतमध्ये आहे. कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील आहे आणि पंत गोपीनाथ बोकील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाकडे गेले प्रतापगडच्या पायथ्याशी, शिवाजी महाराजाला पाहून अफजल खान म्हणतो कसं, आओ आओ शिवा आओ, हमारे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरचं अर्धचंद्रकोर गंधन, त्याच्या खाली लावलेला अष्टगंधाचा टिपका पाहून खानाचा क्रोध खवळला. दातावर दात रगडायला लागला अफजल खान. अब तो इसी खैर नहीं, मरोड़ लूंगा इसको.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रतापगडच्या त्या शामियानामध्ये प्रवेश केला ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपली तलवार काढून पंत गोपीनाथ बोकिलांकडे दिली आणि अफजल खानाने खोटं नौटंकी काय केली, अफजल खानानं सुद्धा आपली तलवार काढून आपल्या वकिलाकडे कृष्णाजी भास्करकडे दिलं. मुख्या माझाचा आहे म्हणले. कोण? अफजल खान. मुख्या माझाचा. कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. आपले शिवाजी महाराज काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. डोक्याला धरलं गिरलं म्हणून डोक्याला चिलखत घातलं होतं आणि वरती जिरेटो मुकुट घातला होता, अंगाला सुद्धा चिलखत लावलं होतं आणि इकडं सुद्धा काय केलं होतं, वाघ नख लावलं होतं आणि इथं बिचवा ठेवला होता. त्यानं सुद्धा एक खंजीर ठेवलं होतं चाबऱ्यानं. कोण? अफजल खानानं. तलवार जरी काढून दिली, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तह वगैरे काहीच करायचं नव्हता. तहाची बोलणी करणं हे तर फक्त नौटंकी नाटक होतं. त्याला मारायचंच होतं छत्रपती शिवाजी महाराजाला. आणि मग जेव्हा तलवारी वगैरे काढून दिल्या, शिवाजी महाराज काही लवकर जाईना अफजल खानाकडे. आधी अंदाज घेऊ लागले त्याचा. अरे आओ 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 शिवा, डरो मत, हम तुम्हारे चाचा जान है, तुम्हारे पिताजी और हम एक ही दरबार में काम करते, डरो मत, आओ आओ हमारे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाकडे गेले आणि अफजल खानानं दसऱ्याला जसं आपण भेटतो एकमेकाला अशी भेट दिली. पहिली एक, नंतर दोन आणि तिसऱ्या भेटीमध्ये खानानं दगा केला. खानदा अभिमानी मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. चिलखता व्हायचा अंगाला, खानाचा वार फुका गेला. खान येडवाडला. आता शिवाजी राजानं सुद्धा पोटमंद बिचवा ढकलीला, वाघ नखाचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला. तबा कवा खानाचा कोथळा बाहेर आला, आला जी जी जी. प्रसिद्ध पोवाडा आहे हा. पोवाडा अतिशय प्रसिद्ध आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर तो सुद्धा टरकला. हाय अल्लाह मैं मर गया, काफर सिमान धोका कर दिया, धोका धोका धोका. त्याचा कोथळा बाहेर काढून वाघनखाचा मारा करून बिचवा खुपसून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले. तितक्यात अफजल खानही बाहेर आला. कृष्णाजी भास्करानं तलवार अफजल खानाला दिली. अफजल खानाला तलवार दिल्यानंतर पंत गोपीनाथ बोकील म्हणाले, राजे साबत. अफजल खानानं तलवारीचा एक वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर केला. मुकुट असल्यामुळे वाचले, थोडीशी कोच पडली. पण तितक्यात युद्ध चालू झालं. कृष्णाजी भास्कर आणि छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी भास्कराला म्हणाले, पंत जाणे, आपण ब्राह्मण आहात, शिवाजी राजा ब्राह्मणास कदापि मारणार नाही. तरी तो काही ऐकना बुवा. जुन्या काळामध्ये जात वगैरे काही नव्हती. फक्त जो राजाशी इमानदारीनं वागल, जो राजाची इमानदारीनं चाकरी करल, लक्षात आलं का, तेच त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. मग तो मराठा असेल, तो ब्राह्मण असेल, तो 12 बलुतेदार असेल, 18 हलुतेदार असेल, तो कोणत्याही जातीचा असेल असं नाही. मिर्झाराजे जयसिंग भगवान रामाचे वंशज होते. लव आणि कुश जे दोन पोरं आहेत ना, भगवान रामाचे लव आणि कुश, कुशापासून जो कछवाहा समाज बांधला, त्या कछवाहा वंशाचे मिर्झा राजे जयसिंग, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नामुष्कीचा तह स्वीकारून औरंगजेबाला किल्ले देऊन औरंगजेबाच्या 50व्या बहाड दिवसाला तिथे श्यामसिंगाच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना बोलवलं. जावंच लागलं. का तर रामाची आस्था दिली. पण काम कोणाचं करतो? अरे मिर्झा राजा जयसिंगानं जर का दारा शुकोहला मदत केली असती ना, तर दुष्ट आलमगीर औरंगजेब बादशहा नसता झाला, दारा शुकोहच बादशाह झाला असता. आणि दारा शुकोह हिंदू दैवतांना खूप मानायचा. तसा औरंगजेबाचा विचार क्रूर होता. औरंगजेबानं किती आपल्या मंदिरं तोडले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद तोडली नाही. त्यांनी नवीन मंदिरं बनवले, त्या मस्जिदी त्यांनी पाडल्या नाही. म्हणजे त्या काळातलं युद्ध हे धर्मयुद्ध नव्हतं. त्या काळातलं जे युद्ध होतं हे राजयुद्ध होतं. म्हणजे धर्म होता, पण धर्माच्याही पेक्षा प्रथम अग्रगण्य स्थान त्या काळामध्ये राज्याला होतं. धर्म हा दुय्यम स्थानावर होता. म्हणजे याचा अर्थ धर्म मानत नव्हते असं नाही, जरूर होता. कृष्णाजी भास्कराला दोनदा समजवलं, ऐकणा. तो तलवार उगारूच लागला छत्रपती शिवाजी महाराज. पंत आपण जाणे, ऐकणाच बोलतो. आता ब्रह्महत्येचं पातक लागलं तरी काही घेणदेण नाही. मग कृष्णाजी भास्करासोबत या ठिकाणी कृष्णाजी भास्कराला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं. शिवाजी महाराज युद्ध करत असताना तिकडे अफजल खान पळाला. सय्यद बंडा आला आणि सय्यद बंडा राजे बेसावत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची गर्दनच कलम करणार होता. तितक्यात जिवा महाला पळत आला आणि जिव्या महाल्यानं सय्यद बंडाचा उजवा हात तलवारी सकट कापून टाकला होता जिवा, आणि म्हणून वाचला शिवा. वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्याकरता प्राणाचं बलिदान देणारे काही कमी नव्हते. तुम्ही त्या नेताजी पालखरांना आठवा, त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडेला आठवा, तानाजी मालुसरेला आठवा. गड गेला पण सिंह आला. सिंहगड घेडायला जेव्हा कोंढाणा घ्यायला गेले होते ते. एवढंच नाही, अफजल खान मारल्यानंतर पुन्हा तोच विचार आहे. अफजल खानाच्या नंतर
त्या कर्नूलच्या किल्ल्याचा किल्लेदार अफजल खान मेल्यानंतर तर कोणीच जाईना शिवाजी महाराजाकडं. जेव्हा आली आदिलशाहीच्या आईला कळालं, क्या इतना बड़ा पत्थर के जैसा अफजल मार गिराया उस दख्खने चूहे शिवाने, उसकी ये हिम्मत, उसकी ये बगावत, उसमें इतनी ताकत, इतनी शक्ति कहां से आ गई कि अफजल को उसने मार गिराया. अब कौन जाएगा? एक नाव पुढे आलं, कर्नूलच्या किल्ल्याचा किल्लेदार सिद्धी जोहर. व्होट म्हणजे गांधील माशील चावल्यावानी, केस म्हणजे दाऱ्या खोऱ्या नसतात की त्या डोंगरात चढायच्या. आणि जबर ताकदीचा, अफजल खानापेक्षा डबल ताकद त्याच्यात. जेवायला कधी बसलं ना एका टायमाचं, तर एका टायमाच्या जेवायला बसल्यावर अख्खं बकरं खाणार एकटंच. काय जबर ताकद असेल गोडबा महाराज. कधी जेवायला बसला ना ताराचंद भाऊ, अख्खं बकरं खाणार. हे सिद्धी जोहर. याच्यासोबत कोण दिलं माहिती का? फाजल खान. फाजल खान कोण आहे? अफजल खानाचा पोरगा आहे. सिद्धी फाजल आले, सिद्धी फाजल आले, वीर प्रबळ यमन झाले होते वंदया महाराष्ट्रात. 40,000 बोट त्या बोटे मधुनी जाणे, ही गोष्ट नव्हे सामान्य. जय जय रघुवीर समर्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तो 20,000 सेना घेऊन आला होता अफजल खान. आता ह्यो 40,000 घेऊन निघला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नेमके पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला सिद्धी जोहर आणि फाजल खानानं वेढा दिला. 2 महिने उलटले, वेडा काही ढिल्ला पडायचं नाव नाही. बर 2 संकट एकाच वेळेस आले बरं का स्वराज्यावर. फाजल खान कोणी पाठवलं? आदिलशहानं पाठवलं ना अफजल खानाच्या नंतर. आणि औरंगजेबानं त्याचा मामा शाहिस्ते खान 1,00,000 सेना घेऊन पुण्याच्या लाल महालात पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर पुण्यामध्ये जी सगळी झाडी पसरलेली होती, मा जिजाऊच्या आज्ञेने मा जिजाऊंना सोबत घेऊन सोन्याचा नांगर चालवला होता. आणि लाल महाल स्वतः राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बांधून घेतला होता. तो लाल महाल त्या औरंगजेबाच्या सख्या दुष्ट मामानं त्या शाहिस्ते खानानं काबीज केला. म्हणजे त्यानं सुद्धा काय केलं? स्वराज्याला ग्रहण लावलं. आता तिकडं जाऊ तर आड आणि इकडं जाऊ तो विहीर. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले आहे. वेढा नाव सुटायचं काही नाव नाही. काय करावं? एक सिद्धी वाह होता, सिद्धी हिलाल. त्या सिद्धी हिलालनं नेतोजी पालकराच्या प्रयत्नानं, नेतोजी पालकर सेनापती, नेतोजी पालकर आणि सिद्धी हिलालनं त्या वेढ्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ झाला. त्याच्यामध्ये सिद्धी हिलालचा पोरगा सिद्धी वाह हा जखमी झाला, म्हणजे तो शहीदच झाला त्याच्यामध्ये. 4 महिने झाले, वेढा सुटायचं नाव नाही. 5 महिने झाले, आता काय करावं? एक युक्ती सुचली छत्रपती शिवाजी महाराजाला. काही झालं तरी चालेल, माझ्यासारखा एक दुसरा छत्रपती शिवाजी महाराज तयार केला पाहिजे, म्हणजे नकली. जुन्या काळामध्ये इतकं डेंजर काम होतं छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये जवळपास 10 जण त्यांच्या सारखेच दिसायचे हुबेहूब. त्या किल्ल्यावरती एक माणूस होता, त्याचं नाव होतं शिवा नावी. त्या शिव्या नाव्याला म्हणले, आम्हाला उद्या वेढ्यातली पातळ जागा पाहून विशाळ गडाकडं निघून जायचं. 2 पालख्या तयार करायच्या. एका पालख्यामध्ये मी स्वतः बसणार. त्या पालखीमध्ये माझ्यासोबत कमीत कमी या ठिकाणी 600 मावळे असणार. त्या 600 मावळ्यांचं नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे करणार. ते घोडखिंड अडवून तयार राहणार. मी 300 मावळं घेऊन विशाळ गडाकडे निघून जाणार. प्रवास कुठून कुठपर्यंतचा आहे? प्रवास आहे पिसादेवी ते जालन्यापर्यंतचा. पायी चालण्याचा प्रवास आहे. रात्री 12ला निघायचं आणि सकाळी 6 पर्यंत पळत राहायचं आणि पुन्हा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत लढत राहायचं. त्याचं नाव बाजीप्रभू देशपांडे, त्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे. पुन्हा तीच भावना, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. अरे का रे बाबा, हे जे काही सगळे मरत होते, फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा नावी, जीवा महाल्या, यांना काय जहागीर भेटणार होती का? काय का यांना 1 BHK आणि 2 BHK भेटणार होते? भावना एक आहे ज्वलंत. शिवाजी राजा जे कार्य करतोय हे त्याचं व्यक्तिगत कार्य नसून ते आपलं कार्य आहे. आणि शिवाजी राजाचं राज्य हे आपलं राज्य आहे, ते आपलं स्वराज्य आहे. ही भावना
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकरता मरण्याकरता हे सगळे मावळे जे आहे, बस राजे तुम्ही बोला. इथे शिवा नाव्याला तयार करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आपला वेश देत आहेत त्या शिवा नाव्याला. शिवाजी राजा तब्येतीनं जरा बरे होते, ते थोडं फाटकं होतं. ते रोज काय करायचं, पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची हजामत, दाढी, कटिंग वगैरे अशी मालिश करायचं. त्याला शिवाजी महाराज नटवायला लागले. शिवाजी राजाचे कापडे काही त्याला नीट येईना, त्याला सांगितलं नीट करा. आणि त्याला सजवताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोळ्यातून अश्रुधारा बाहेर लागले. अरे शिव्या लेका, उद्या तू शिवाजी महाराज होऊन जाणार आणि मरणार म्हणून तुला नटवतो होय रे मी. अरे उद्या तू माझा वेश घेऊन जाणार आणि तुला शिवाजी महाराज म्हणून तू जाणार आणि तू मरणार म्हणून तुला नटवतो होय रे मी. शिवाजी महाराजाच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागले. तेव्हा शिवा नावी म्हणाला, नाही राजा, नाही राजा, अहो तुमच्याकरता असे लाख मरण मी स्वीकारायला तयार आहे. अहो मी असाच मेलो तर शिवा नावी म्हणून मरीन, पण जर का उद्या मी मरण पावलो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरीन. विचार तोच आहे. शिवाजी राजा जे कार्य करतो ते आपलं कार्य आहे. 2 पालख्या तयार करण्यात आल्या. पाऊस चालू झाला, रात्रीची वेळ आहे. एका पालखीमध्ये खरे छत्रपती शिवाजी महाराज बसले. 600 मावळे सोबत आहे. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे सोबत आहेत. आणि ती पालखी निघाली. दुसऱ्या पालखीमध्ये शिवानावी बसला. 100 मावळे सोबत आहेत. पायातला आवाज येऊ नये म्हणून पायताना कळले सगळ्यांना. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे. आणि नकली शिवाजी महाराजांची पालखी वेढ्याच्या पातळ जागेतून सोडली, म्हणजे वेढ्यातूनच सोडली. आणि पातळ जागा जी असते ना, पातळ जागा म्हणजे इथून एखाद्या माणसाला जर का सटकायचं तर कसं सटकन ठेव, त्याला असं झोपूनच जावं लागून खुर्ची खालून. म्हणजे लक्ष, याला पातळ जागा म्हणतात बरं का. असं तर जाता येणार नाही ना, असं तर लगेच फोकसमध्ये दिसन ना कोण गेलं कोण आलं. मग पातळ जागा म्हणजे काय, जायचं असलं तर झोपूनच जावं लागेल, म्हणजे लक्षात येणार नाही. त्या पातळ जागेतून छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे 600 मावळे घेऊन सोबत निघाले. विशाळगडाकडे कूच केलं. रस्त्यानं जाताना पावनखिंड लागणार होती, त्याला घोडखिंड म्हणतात. तिथं ते मेले म्हणून त्याला नंतर नाव पडलं पावनखिंड. त्याचं खरं नाव आहे घोडखिंड. इकडे ते 100 जण निघाले. आता शिवाजी राजा काही येत नाही म्हणून सगळेजण शबाब और शराब में मस्त होते. त्यांनी पाहिलं एकाएकी टापांचा आवाज येऊ लागला. अरे रुको 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 रुको, लगता है कोई भाग रहा है. त्या वेढ्यामध्ये काही सेवकांना पाहिलं. त्या 100 जणांच्या गळ्याला तलवार लावल्या. किसकी? ये डोली है. कौन है अंदर, बोलो. अंदर 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 शिवाजी राजा है. क्या बेवकूफ आदमी है, 100 आदमी लेकर के भाग रहा है. यहां पर हम 40,000 है और 100 आदमी लेकर के भाग रहा है. मग आतमध्ये तो शिवानावी होता, त्याला बाहेर काढलं. चलो अंदर. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नेलं. आतमध्ये बसले. ते 100 मावळे बाहेर आहेत. ज्या शामियाण्यामध्ये बसवलं, ज्या राहुटीमध्ये बसवलं, त्या राहुटीला एक खिडकी आहे. सिद्धी जोहर समोर येऊन बसला आणि फाजल खान बाजूला उभा आहे. 40,000 सैनिक बरं का ते फाजल खानाचे. आणि सिद्धू, शिवाजी राजा पकड़ा गया. क्या? शिवाजी राजा पकड़ा गया. कैसा दिखता है मालूम नहीं. सिद्धी जोहर समोर बसला. छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले, ते शिवानावी. आणि मग इकडून ते 40,000 लोक होते ना, ते 40,000तली 20,000 अशी इकडून झाले, 20,000 इकडून झाले. आणि त्यांनी त्या राहुटी, जो टेंट होता ना ज्याच्यामध्ये बसले ते सिद्धी जोहर आणि शिवाजी महाराज, त्या खिडकीतून अर्धे इकडून अर्धे इकडून, ये शिवाजी राजा, ये शिवाजी राजा. विश्वासच होईना, काडी मोडी. ये शिवाजी राजा. बाप रे, इतनी हिम्मत, 40,000 के सामने 100 आदमी लेकर के भाग रहा है. इकडं सिद्धी जोहर, बोल तू कौन है. मैं शिवाजी महाराज. आता ते छत्रपती शिवाजी महाराज हा शिवा नावी आहे. बोललं कस का मॅच होईल. क्या 100 आदमी लेकर के भाग रहे थे. तितक्यात घोड्याच्या टापाचा आवाज आला. त्या घोड्याच्या टापाचा आवाज, त्या घोड्यावरनं एक माणूस खाली उतरला. पळत पळत त्या शामियान्यात गेला आणि सिद्धी जोहरच्या कानात काहीतरी बोलला. सिद्धी जोहरच्या कानात काहीतरी बोलला. रागानं डोळे लाल केलेला सिद्धी जोहर, हातात तलवार होतीच, नंगी तलवार म्हणजे म्यान्यातून बाहेर काढून उभा राहिला. क्या
सच कह रहा है? हाँ हुजूर, तूने देखा? हाँ। अब भी देखा? हाँ। शिवाजी राजा भाग गया? हाँ हुजूर। किस और गया है? विशालगढ़ की ओर गया है। कितने आदमी हैं साथ में? 500-600 हो गए। क्या 500-600 मावले लेकर के शिवा भाग गया? तो फिर ये कौन है? बोल, तू कौन है? शिवाजी महाराज। हरामी की औलाद, हमसे धोखा करने का अंजाम जानते हो, बस मौत होती है। म्यानातनं बाहेर काढलेली तलवार खोपकन दिशी सिद्धी जोहरनं शिवा नाव्याच्या पोटामध्ये खुपसली आणि शिवा नाव्याच्या पोटामध्ये खुपसलेली तलवार उपसायला सुद्धा सिद्धी जोहर थांबला नाही, बाहेर आला। फाजल, धोखा हुआ है, शिवा भाग गया, ज्यादा दूर नहीं गया होगा, पकडो, भागो। सगळ्यांना पाठीमागे लावलं। तितक्यात मागून हे सैनिक येणार। पळता 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 एका रात्री 6 घंट्यात एवढे पळाले, रात्री 12 ते 6, म्हणजे पिसादेवी ते तितकं अंतर होतं ना, ते तर तिथपर्यंत पळाले। मग बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे म्हणले, राजा राजा ऐका, राजा ऐका, तुमचा जीव महत्वाचा, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। नाही नाही नाही, मी तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाही, हे फार दुर्दैव, मी पण थांबणार, मेलो तर सोबतच मरू, सोबत कटू। नाही राज राज राज, तुम्हाला माझी जाऊची शपथ आहे, तुम्ही जा जा, मी आणि माझा भाऊ आणि 300 मावळे आम्ही सांभाळून घेऊ। आपण ते 3-4 हजार आहेत, काही असो, तुम्ही जा। हा बाजी प्रभू देशपांडे तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जात नाही आणि तोफांचे 3 मार काढत नाही, तोवर हा बाजी प्रभू देशपांडे एक भी गनिमाला पुढे येऊ देणार नाही। पुन्हा तीच भावना आहे, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। मुठभर मावळ्यासह बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे उभा आहे। सिद्धी जोहरचा जाबाई तिथे आलेला आहे, पकडो का फिरो को। बाजी प्रभू देशपांडे कडे दांड पट्टा होता, असाच चालवायला लागला, आला की कापला, आला की कापला, अशा दोन्ही हातानं। पुन्हा तलवार, तो फुलाजी प्रभू देशपांडे बी तसाच होता। 300 लोकांमध्ये त्या बाजी प्रभू देशपांडेनं आणि फुलाजी प्रभू देशपांडेनं सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत कमीत कमी 1000-1500 गनिम कापून काढले। पाहते 1000-1500। तेव्हा तो सिद्धी जोहरचा जावाई म्हणाला, माशाअल्लाह, ऐसे वीर हमारे यहाँ पर क्यों नहीं पैदा होते। त्या सिद्धी जोहरच्या जावायानं धोक्यानं बाजी प्रभू देशपांडेला बंदुकीची गोळी मारली आणि तेव्हा न थांबणारं हे वादळ, जे 12 घंट्यापासून 6 घंटे पै आणि 6 घंटे पुन्हा युद्ध करतंय, ते वादळ कसं बस शांत झालं। छत्रपती शिवाजी महाराज तिकडे विशाळगडावर पोहोचले। तिथेही काही आपलेच डाकू डोम धरून बसले होते, त्यांनाही बंदोबस्त केला त्यांचा, त्यांना परास्त केलं। विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना 300 मावळ्यांना घेऊन कूच केले, तोफांचे 3 बार काढले, फट फट फट। आणि मग बाजी प्रभू देशपांडेला विश्वास झाला की माझं राज सुखरूप या ठिकाणी त्या विशाळगडावर पोहोचले असतील। आणि मग विशाळगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज थांबले। इकडे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि 300 मावळे धारातीर्थी पडले। त्यांचं रक्तानं ती खिंड पावन झाली, म्हणून घोडखिंड त्याचं नाव आहे, त्याला पावन खिंड म्हणतात। बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, दोघांची नावं माहिती आहे। दुर्दैवानं जे 300 मेले त्या 300चे नावं माहिती नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज हा शेवटचा प्रसंग आहे। आणि मग थांबतो, जेव्हा औरंगजेबाकडे गेले 50व्या वाढदिवसाला आणि दरबारामध्ये जाऊन उभा राहिले, काय ते शौर्य, काय ते पराक्रम। राणा तो जसवंत सिंग राठोड, तो किल्ला काबीज करायला गेला होता कोंडाना, त्याला मारलं होतं, मावळ्यानं वापस पाठवलं होतं। शिवाजी महाराजाला औरंगजेबानं जेव्हा बोलवलं तेव्हा राजाची वागणूक देऊन बोलवलं, पण तिथे गेल्यानंतर या ठिकाणी जसं काही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे चाकरीला असं त्यांना त्या बाजूच्या लाईनमध्ये उभा केलं आणि त्यांच्यासमोर त्या जसवंत सिंग राठोडाला उभा केलं आणि मग सांगितलं, जाओ इसको खैरियत दे दो। तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आम्हाला ती खैरियत नको, अरे जो जसवंत सिंग राठोड आमच्या मावळ्यानं मारमार देऊन पळवला, त्याला आमच्यापेक्षा पुढच्या लाईनीमध्ये उभा केलं। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजाला धर्मवीर संभाजी महाराजाला बंदिस्त करून ठेवलं। 2 महिने तिथून सुटकेचा मार्ग नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज तिथून सुद्धा या ठिकाणी मदारी मेहतर हा मुस्लिम माणूस आहे आणि त्याच्यानंतर हिरोजी फर्जंद, या दोघांना आपल्या जागेवर झोपवून
एक जण झोपला, कोण? हिरोजी फर्जंद. आणि मदारी मेहतर काय करतोय? त्याचे पाय दाबतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी तब्येत खराब आहे असं या ठिकाणी त्यांनी थोडंसं नाटक वगैरे करून औरंगजेबाकडनं गरीब लोकांना मिठाई वाटण्याचा बहाणा करून पेटारत्न केले सटकून. आणि संभाजी महाराजांनाही काय केलं? छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याहून पुढे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये, त्यांचं वय 9 वर्षाचं आहे म्हणून त्यांना मथुरेला एका कृष्णाजी पंताकडे ठेवलं. कृष्णाजी भास्कर नाही, कृष्णाजी पंत म्हणून ब्राह्मण होते, त्यांच्याकडे ठेवलं. नंतर तुमचा भाषा आहे म्हणून आणून सोडा. आणि काय छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट कोणी विचार करू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज मरण पावली अशी बोंबही उठवली. म्हणजे बाळराजांच्या जीवाला धोका होता कामा नाही. भाऊ एवढं डोकं कोण चालू शकतंय? आता छत्रपती शिवाजी महाराज निघूनही गेले, संभाजी महाराज निघूनही गेले. इकडे मदारी मेहतर झोपला आणि हिरोजी फर्जंद झोपला. का? पकडले गेले तर माहिती होतं ना मारावंच लागेल. पण पुन्हा तोच विचार, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. मी राजाला औषध आणतो असं म्हणून ते मदारी मेहतर निघून गेलं. आणि त्याच्यानंतर ते हिरोजी फर्जंद जे आहे ना, ग्रहमान चांगले होते यांचे बरं का, टक्के टुक्के ठुले ते गेलं निघून. तिथं कोणीच राहिलं नाही बुवा. आणि राजाची तब्येत लईच खराब आहे म्हणले बुवा, उठानाच लईच वाटूळ झाला. तिकडं संभाजी महाराजाला ठेवलं, इकडं छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. वर्णनाच आहे, औरंगजेब बोंबलत बसला, घालविला पाय बळ त्याचा, मारून घोड्याला टच निघाला, शिवबा माझा राजा. क्या शिवा भाग गया, संभा को लेकर के भाग गया. हे जेव्हा औरंगजेबानं ऐकलं, रागानं 1-2 बुक्के त्याने भिताडी आणल्या. अशा बरं झालं डोकं आपटून घेतलं. तुम क्या कर रहे थे? कमालच आहे भाऊ, एक माणूसही नाही ठेवला मारायला. जेवढे आले तेवढे सगळे सटकले ताराचंद भाऊ. आणि असं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे दिव्य आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे. आम्ही महत्भाग्यवान आहोत. हा कार्यक्रम आपल्या छत्रपती शिवराय प्रतिष्ठान समस्त शिवभक्त पिसादेवी परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने माता पिसादेवी हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये या भव्य प्रांगणामध्ये होतो. आणि हे व्याख्यान सांगण्याची संधी या ठिकाणी छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व समस्त शिवभक्त पिसादेवी परिसर यांनी मला प्रदान केली. हे उत्तरदायित्व मला दिलं, हे मी माझं अनंत जन्माचं पुण्य समजतो. झालेली सेवा पिसादेवी माता, भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, पूजनीय माता पिता वारकरी संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या चरणामध्ये समर्पित करून या ठिकाणी इथेच थांबतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ माता की जय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. ग्रामदेवी पिसा देवी माता की जय. धन्यवाद.